नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण तालुक्याच्या राजकारणाच्या हालचाली आता अधिकच गतिमान होऊ लागल्या आहेत. विधानसभेच्या निवडणुकीला जवळपास 9 महिने उलटले असताना आता फलटण तालुक्याचे राजकारण पुन्हा एकदा आता वेगळ्या वळणावरती येऊ घातले असल्याचे संकेत मिळत आहेत. विधानसभेला ज्या प्रकारे या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये घडामोडी घडल्या त्यानंतर पुन्हा एकदा आता फलटण येथील राजे गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे पुन्हा एकदा ताकदीनिशी जाणार असल्याचे स्पष्ट संकेत या ठिकाणी मिळत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा आता फलटणचा राजे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या दरम्यान पॅचअप होण्याचे जोरदार चर्चा फलटण तालुक्यात रंगू लागली आहे. आगामी काळामध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याच पार्श्वभूमीवरती आता हे पॅचअप होणार का असे चर्चा आता फलटण तालुक्यात रंगू लागले आहे. याबाबत गेल्या आठवडाभरापासून मंत्री जयकुमार गोरे यांचे रामराजेंबद्दल असलेले वक्तव्य, त्याचबरोबर फलटण येथील कोळकी येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे मंत्री जयकुमार गोरे यांच्याबद्दलचे सॉफ्ट कॉर्नरचे बोलणे, यावरूनच आगामी काळामध्ये फलटणचा राजे गट आणि महायुती यांच्या दरम्यान पॅचअप होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असतानाच आज 30 जुलै रोजी मुंबई येथे वेगवान घडामोडी घडत आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना राजे गटाच्या माध्यमातून श्रीमंत संजीवराजे असतील, त्याचबरोबर श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर असतील यांनी भेटी घेतल्या असल्याचं सूत्रांकडून या ठिकाणी माहिती मिळत आहे. त्याचबरोबर आजच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे. यामुळे आता फलटण तालुक्यात पुन्हा एकदा अँटी क्लायमॅक्स पाहायला मिळतोय. त्यामुळे गेल्या 9 महिन्यांपासून जे राजे गट हा सत्तेपासून दुरावला होता तो पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बरोबर पॅचअप करून महायुतीच्या सत्तेबरोबर सत्तेत समाविष्ट होणार का याबाबत आता तालुक्यात चर्चा जोरदारपणे सुरू झाल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं, राजे गट पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर पॅचअप करणार का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा. त्याचबरोबर आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.